माणूस नव्हे हैवान, 7 वर्षांच्या चिमुकलीवर वॉचमनचा अत्याचार। मुंबईतील पायधुनी परिसरात एका अवघ्या 7 वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर इमारतीच्या सुरक्षा रक्षकांना वॉशरूम मध्ये घुसून अत्याचार केलाय। ही अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। देशाची आर्थिक राजधानी आणि महिलांसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबई शहराला काळीमा फासणारी ही अत्यंत निंदनीय घटना दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। एका इमारतीमध्ये हा प्रकार घडलाय, जिथे ही 7 वर्षांची लहान मुलगी नेहमीप्रमाणे वावरत होती। रविवारच्या सुट्टीच्या दिवशी ही चिमुरडी इमारतीमधील सार्वजनिक किंवा सामायिक वॉशरूमचा वापर करण्यासाठी गेली होती। तिथंच दबा धरून बसलेल्या आणि संपूर्ण परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या नराधम सुरक्षा रक्षकांना आपलं राक्षसी रूप दाखवलंय। निष्पाप मुलगी आत जाताच या नराधमानं मागून वॉशरूम मध्ये प्रवेश केला आणि आतून दरवाजा बंद करून घेतला। यानंतर त्यानं त्या चिमुरडीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। या अत्यंत अमानुष आणि भयंकर कृत्यामुळे ती चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरातील नागरिकांचा संताप अनावर झाला आणि शेकडो नागरिकांनी एकत्र येत थेट पायधुनी पोलीस ठाण्याला वेढा घातला। संतप्त झालेल्या जमावानं रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि मुख्य रस्ता अडवून धरल्यानं परिसरातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था काही काळासाठी पूर्णपणे कोलमडली होती। नागरिकांच्या तीव्र भावना आणि कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली परिस्थिती पाहता स्थानिक आमदार आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीनं पायधुनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या संतप्त जमावानं आणि पीडितेच्या संतप्त नातेवाईकांनी राहुल नार्वेकर यांनाही घेराव घातला आणि प्रशासनाविरोधात आपला तीव्र रोष व्यक्त केला। नराधम आरोपीला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी न घालता त्याला पोलीस ठाण्याच्या आवारातच तात्काळ कठोर शिक्षा देण्यात यावी अशी आक्रमक मागणी नागरिक करतायत। पायधुनी पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तात्काळ वेगानं हालचाली केल्या आणि गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासात आरोपी सुरक्षा रक्षकाला बेड्या ठोकल्या। सध्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं परिसरात आणि पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठा सशस्त्र पोलीस फौजफाटा तैनात केलाय। या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेच्या सविस्तर तपशिलानुसार पीडित मुलगी ही अत्यंत गरीब कुटुंबातील असून तिचं कुटुंब या भागात वास्तव्यास आहे। रविवार दुपारच्या सुमारास जेव्हा ती मुलगी वॉशरूमला गेली तेव्हा तिथं तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाची नियत फिरली। सुरक्षिततेची खात्री देणारा व्यक्ती जेव्हा भक्षक बनतो तेव्हा समाजातील विश्वासाला तडे जातात, याचंच हे भयानक उदाहरण ठरलंय। आरोपीने मुलीला धमकावून आणि तिच्यावर जबरदस्ती करत हे कृत्य केलंय। पीडित मुलीनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, मात्र नराधमानं तिचं तोंड दाबून तिची अवस्था अत्यंत केविलवाणी केली। काही वेळानं जेव्हा मुलगी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत वॉशरूम बाहेर आली तेव्हा तिच्या आई वडिलांच्या आणि नातेवाईकांच्या ही बाब लक्षात आली। मुलीची ढासळलेली प्रकृती पाहून कुटुंबानं तात्काळ स्थानिक नागरिकांना गोळा केलं आणि घडलेला सर्व प्रकार समोर आणला। या कृत्यामुळे मुलीला अत्यंत गंभीर शारीरिक आणि मानसिक धक्का बसलाय। तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून डॉक्टर तिच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत। हा संतापजनक प्रकार संपूर्ण पायधुनी आणि दक्षिण मुंबई भागात वाऱ्यासारखा पसरला। आपल्या सुरक्षित वातावरणात अशा प्रकारची विकृती वावरत आहे या विचारानं स्थानिक रहिवासी, महिला आणि माता भगिनी रस्त्यावर उतरल्या। अवघ्या काही मिनिटात पायधुनी पोलीस ठाण्याच्या बाहेर शेकडो लोकांचा जमाव गोळा झाला। लोकांनी पोलीस प्रशासनाविरोधात आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून घोषणाबाजी सुरू केली। मुंबईसारख्या सुरक्षित शहरात 7 वर्षांची मुलगी सुरक्षित नसेल तर सामान्य माणसानं कुठं जावं असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत होते। जमावाचा रोष इतका तीव्र होता की त्यांनी पोलीस ठाण्याला चौफेर वेढा घातला आणि रस्ता अडवून धरल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। नागरिकांनी आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली, जेणेकरून त्याला जागेवरच धडा शिकवता येईल। परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी अतिरिक्त कुमक मागवली। या घटनेची माहिती मिळताच राजकीय आणि सामाजिक वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे परिस्थिती हाताळण्यासाठी आणि पीडित कुटुंबाला धीर देण्यासाठी तात्काळ पोलीस ठाण्यात पोहोचले, परंतु न्याय मिळण्यास होणारा विलंबाचा आणि अशा नराधमांच्या वाढत्या हिमतीचा संताप लोकांच्या मनात उफाळून आला होता। त्यामुळे संतप्त नागरिकांनी थेट नार्वेकर यांच्या वाहनाला आणि त्यांना स्वतःला घेराव घातला। कायदा हातात न घेता आरोपीला कठोर कायदेशीर शिक्षा दिली जाईल आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल असं आश्वासन देण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी आणि पोलिसांकडून करण्यात आलाय। पोलिसांनी अत्यंत संयम राखत जमावाशी संवाद साधलाय आणि आरोपीला आधीच अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे, ज्यानंतर जमावाचा राग काहीसा शांत झाला आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला।
मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत आणि भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. सुरक्षा रक्षकाची पार्श्वभूमी काय होती, त्याला नोकरीवर ठेवताना त्याची पोलीस पडताळणी झाली होती का, या सर्व बाबींचा तपास आता पोलीस करतायत. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात लहान मुलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जाते. काही महिन्यांपूर्वी बदलापूर येथील शाळेत लहान मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण राज्य पेटून उठलं होतं आणि आता मुंबईच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेनं पुन्हा एकदा महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीरपणे ऐरणीवर आलाय. गृह खात्यानं अशा प्रकरणांमध्ये नराधमांना थेट फाशीची शिक्षा देणारा कायदा अधिक कठोर करावा आणि अशा गुन्हेगारांवर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी समाजातील सर्व स्तरांतून केली जाते. महाराष्ट्रात लागोपाठ घडणाऱ्या या अत्यंत क्रूर आणि संतापजनक घटनांमुळे संपूर्ण समाज मन सुन्न, हताश आणि संतप्त झालाय. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील 3.5 वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच आता मुंबईत एका 7 वर्षांच्या निष्पाप बालिकेवर इमारतीच्या सुरक्षा रक्षकानं केलेला अत्याचार मनाला प्रचंड वेदना देणार आहे. ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी असते तेच जेव्हा असे नराधम बनतात तेव्हा पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. अत्यंत स्वाभाविक आहे. अशा वेळी हे सगळं कधी थांबेल हा उद्विग्न प्रश्न प्रत्येक नागरिकांच्या मनात निर्माण होतोय. मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आता कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं धोक्याचं बनलंय. मग तो इमारतीचा वॉचमन असो, घरगडी असो वा अगदी जवळचा ओळखीचा नातेवाईक. मुलं जेव्हा घराबाहेर इमारतीच्या आवारात खेळायला जातात किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरतात तेव्हा त्यांच्यावर सतत कोणाचं तरी बारीक लक्ष असणं अनिवार्य आहे. मुलांच्या वर्तनात अचानक झालेला बदल, त्यांचा अबोलपणा किंवा एखाद्या व्यक्तीला पाहून वाटणारी भीती या गोष्टींकडे पालकांनी कधीही दुर्लक्ष करू नका. समाज म्हणून जोपर्यंत आपण प्रत्येक मुलीला स्वतःची मुलगी मानून तिच्या सुरक्षिततेसाठी उभं राहत नाही आणि कायदा नराधमांना तात्काळ कंठस्नान घालत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही. कौटुंबिक सतर्कता आणि कठोर कायद्याचा धाक या दोन्हीच्या संगमातूनच आपण आपल्या मुलींना सुरक्षित ठेवू शकतो. तुम्हाला याबाबत काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.